हे राज्य किती मोठं आहे ते आपण ऐकून असालच. सुन तो चुका है, राज्य का अंदर गया हुआ सेना कोई भी सरदार खजाना लूटने के लिए गया, लेकिन वापस आया नहीं. वही खजाना लूटने हमारे पिताजी गए, लेकिन वापस नहीं आए. तो उनकी लाश वापस आई. उसका ही बदला लेना है हमें, उसका ही बदला लेना है हमें. वो राजा को ऐसी मौत देगा, ऐसी मौत देगा, सारी दुनिया देखती रहेगी. धोखा क्यों लूंगा? आपने तो मुझे जीवदान दिया है, ये हमारे को बोलो करे. हमसे दगाबाजी की तो ठीक नहीं होगा. हम लोग को साथ दिया तो ये राज्य तुमको हम दे देंगे. हमारा राज्य तो पुलिस को फक्त आपल्या सैन्यात सामील करा. देखा ना अब्दुल्ला, आया ना वोट पहाड़ के नीचे. लेकिन भाईजान इसके बाद पे बिल्कुल भी भरोसा नहीं. क्या अब्दुल्ला, भरोसा तो अपने को करना पड़ेगा, क्योंकि एक बार ये राज्य अपने कब्जे में आया तो हम इस दुनिया पे राज करेंगे. राज. जाओ अब्दुल्ला और नजराना लेकर आओ. ये ले लो और जाओ और तेरे राजा को बोल हमारा सैनिक बन के लेना पड़ेगा, और नहीं माना तो हम लोग को आगे बता देना. जी सरदार. सुस्वागत श्री चंडिकाजी माने श्री चंडिकाजी माने श्री गजानन रंगदेवया मौजे बेटे ग्रामस्थ साथ राहो. रंगदेवया मौजे बेटे ग्रामस्थ साथ राहो. एक कालवानी
हल्ला केला आणि आमच्या रयतेचे हाल केले. परंतु आमच्या राज्यात प्रधानजी आणि सेनापती सारखे शूरवीर असताना आम्हाला चिंता करण्याचे कुठलेच कारण नाही. परंतु जास्त होत आला आहे आणि अजूनही युद्धाची कोणतीही खबर हाती लागली नाही. काही विपरीत तर घडले नसेल ना? महाराजांच्या धरणी प्रणाम. प्रधानजी, युद्धाची काय खबर आणली? महाराज, आपण युद्ध हारलो. महाराज, आपण युद्ध हारलो. प्रधानजी, तुम्ही एवढा उदास का बरं दिसत आहात? महाराज, आपण युद्ध हारलो. आपले सारे सैन्य मारलं गेलं. शेवटपर्यंत धून देत असताना सेनापतींचा पाठीवर सेनापती रत्नावली. महाराज, आपण युद्ध हारलो. प्रधानजी, एवढं सर्व घडलं परंतु त्याने तुम्हाला जिवंत तरी कसं सोडले? मला माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. माझ्या डोक्यात कल्पना आली, आम्ही मारलो गेलो तर आपणास ठाऊके लागणार नाही आणि ते हरामखोर आपल्या राज्यामध्ये प्रवेश करते. म्हणून मी दरवाज खाली ठेवून त्यांना शरण केलो आणि जर तुम्ही मला मारला तर या राज्यामध्ये असला गुप्त खजिना तुम्हाला कोण लागणार हे त्यांना कारण पटले आणि त्याने मला त्यांच्या सैन्यात सामील केलं. तुमच्या या प्रसंगवादनामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेतलाय. परंतु प्रधानजी, तुमच्या हातात तरी काय आहे? हे त्या अमरचं पैगाम आहे. त्याचं म्हणणं आहे हे त्याच्या सैन्याचे कपडे घालून आपण त्यांच्या सैन्यात सामील आहोत. यातच आपलं भलं आहे. तो निरोप मी आपणास देऊन आलोय. धिक्कार प्रधानजी, एक वेळा आम्ही मत करू परंतु शरण जाणार नाही. हा राजवाडा ही राजसत्ता आम्ही आमच्या गावाने स्वकष्टाने उभी केली आहे. इथल्या कामात आमचा श्वास बसलेला आहे. एक वेळा आम्ही या राजवाड्यात काढले जाऊ परंतु त्या घराजवांना कधीच शरण जाणार नाही. शांत हो. आपण एक विचार करू. मरण आणि शरण आपल्या दोन्ही गोष्टी परवडणाऱ्या नाही. जर का आपण शरण गेलो तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि जर का मारलो गेलो तर त्या दैत्याचा प्रश्न आहे. प्रधानजी, तुमचे म्हणणे मला पटत आहे. यावेळेस शक्तीने नाही तर युक्तीने सर्व निर्णय घ्यावे लागतील. मध्ये नेमकं महाराज आपण काय करावं? प्रधानजी, तुम्हाला आठवतं ना ज्यावेळेस अमर अब्दुल्लाच्या पिताश्री मध्ये बिस्मिल्लाने आपल्या राज्यावर हल्ला केला होता तेव्हा काय झाले होते? होय महाराज, आठवतोय. त्यावेळी आपल्या सगळ्यांनी मुंबईहून आपल्याला एका महिन्याचा पुतळा बनवला आणि तो महिन्याचा पुतळा गुहेच्या दारामध्ये ठेवला. त्या भीष्मकाला वाटले की गुहेच्या दारावर आपण उभ्यात आणि तो स्वतः गुहेत पडला आणि त्याचाच बदला घेतली. त्याचे ते दोन हराम पडले पण त्यांची हिंमत नाही आपल्या राज्यात प्रवेश करण्याची. प्रधानजी, आता सुद्धा आपल्याला तसंच काहीतरी करायचं आहे. प्रधानजी, आता मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक आहे का? त्या अमर अब्दुल्ला जाऊन सांगा की महाराज तुमच्या सैन्यात सामील होण्यासाठी तयार आहे परंतु महाराजांची प्रकृती ठीक नाही. त्यासाठी वैद्यभवांना बोलवायला लागेल आणि असे म्हणून तुम्ही वैद्यभवांचं काम सांगून आपले शिल्पकार म्हणजे आपले मूर्तिकार सौदोबा यांच्याकडे जा आणि त्यांना घडलेल्या सर्व घटनेची योग्य ती माहिती द्या. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्यांनी म्हणत त्या अमर अब्दुल्ला लागतं का म्हणे नाहीतर ते तुमचा तिथे शेअरचेक करतील. आणि प्रधानजी, ही सर्व गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा. ठीक आहे महाराज. आई माते, या संकटातून आम्हाला सुखरूप बाहेर का?
वो क्या बोल रहा था? जिस राज्य की, इस किले की गुप्त वाद, गुप्त रास्ता उसको मालूम है, वही रास्ते से वो प्रधान जी और उसका राजा भागने में सफल तो नहीं हुए ना? अरे अब्दुल्ला, कभी कभी सुबह सुबह बोल, अरे वो नहीं भागेगा, वो भागेगा तो उसको मालूम है उसकी मौत उसके सामने है। प्रणाम सरदार, प्रणाम। आओ आओ सेनापति। प्रधान जी, इतनी देर क्यों लगा दी? और कहाँ है राजा? क्या नाम है वो राजे का? चंद्रसेन राजा। किधर है वो? हमारे राजा आप है। वो तो डर गया। आपला निरोप देतात कालचे सैन्याचे कपडे पाहून बेहोश झाला। खूप वेळानंतर त्याला सुद्धा आले। मला नाही वाटत तो आता वाचेल। नहीं नहीं, वो मरना नहीं चाहिए, वो मेरे को जिंदा चाहिए। मेरे पिताजी का खून का बदला लेना है उससे। म्हणूनच त्याने आपल्यासाठी निरोप धाडलाय। मला बरं करणारी वैद्यभवनला घेऊन या। मी बरा होता आपल्या सैन्यात सामील होतो। हे राज्य आपल्या स्वाधीन करेल आणि उद्याच्या सूर्यास्तपर्यंत आपल्या राज्यात सामील होईल। तोपर्यंत उदाहरण करण्यासाठी ते सुवर्ण मोहरे सुवर्ण मोहरा? ये तो असली हीरे। हाँ अब्दुल्ला, इसको हम नहीं मारेंगे, हम जिंदा रखेंगे और हमें कितना फायदा ही फायदा होगा। प्रधान जी, आपसे एक गुजारिश है, हमारे साथ रहोगे तो फायदे में रहोगे। प्रधान जी, जाओ वैद्य के लेके आओ और वो राजा को चुका। सेवकों, ये प्रधान जी वैद्य बुआ को लेकर आया तो हमें खबर कर देना। जी हुजूर। हम खाने का इंतजार करते हैं। कोण आहे? आलो येतो। प्रधानजी, असं अचानक कसं येणं गेला? निरोप द्या, मी स्वतः आलो होतो। कामच तेवढं महत्वाचं आहे। आज पुन्हा तुझे कलेची मार्गाला गरज आहे। ज्याप्रमाणे हुबेहूब माझ्यांसारखा पुतळा बनवता तसा लगती पुतळा आपल्याला बनवायचा आहे। तोही उद्याच्या सूर्यास्तपर्यंत। काय म्हणतात महाराज, ठीक करायत ना? कोणता प्रसंग महाराजांवर ओढवलाय? महाराज ठीक आहे। गरीब लागणार जे सामान आहे ते सर्व कमावणार आहे। बाकी सविस्तर आपल्या रस्त्याने सांगेल। पण एक ध्यानात ठेवा, आपण राजवाड्यामध्ये एक वैद्य बनून जायचंय। कारण त्या हरामखोरांना थोडासा जरी संशय आला की आपण वैद्य नसून एक मुलगा तर आपल्या दोघांचा जीव गेला समजा। कारण ते अमर अब्दुल्ला आपल्या राजावाड्याबाहेर आहेत। दादाजी, आपण काळजी करू नका। ते अमर अब्दुल्लाला काय त्याच्या बापाला सुद्धा कळणार नाही आपण कोण आहोत ते। महाराज, आपण आता निघूया। थांबा प्रधानजी। आपण निघूया।
गया हुआ कितना अब तक आया नहीं है। अरे अब्दुल्ला, वो नहीं भागेगा। उस राजा के अंदर वो राजा है, इसलिए वो है, ये मेरे को मालूम है। इसलिए उसको मालूम है आज भाग जाएगा तो कल उसकी मौत है। मगर हुजूर, वो मरना धोखेबाज है, उसके ऊपर भरोसा करना अपना ये नहीं है। आओ आओ प्रधान जी, आओ। आने में इतनी देर कर दी। सरदार, वैद्यराज घरामध्ये नव्हते, औषधे देण्यासाठी गावामध्ये गेले होते, म्हणून थोडा उशीर झाला। अब्दुल्ला, ये वैद्य बुआ है, उसकी तलाशी ले लो। आएगा इसमें कुछ नहीं, अभी जड़ी बूटी और पत्ते हैं। तो ठीक है, उसको जाने लो अंदर। लेकिन प्रधान जी, उस राजा को जल्दी से जल्दी ठीक करके हमारे सामने लेकर आओ। हम अभी इंतजार नहीं कर सकते, हमें उसको दबा दबा के मारना है। जी सरदार, चला सुधोबा। एक बार ये राज्य हमारे कब्जे में आया तो हम चैन की नींद सो सकते हैं। चलो चलो अब्दुल्ला, चलो। प्रधानजींना यायला एवढा वेळ का बरं लागला असेल? काही विपरीत घडले नसेल ना? प्रधानजी तिकडे संकटात असताना आम्ही त्या स्वस्त बसना आम्हास पटत नाही। आता आम्हाला काही तर सोक्ष लावावा लागेल। महाराज, वेळ आली होती, परंतु काळ आला नव्हता। सदोबा, वेळेचा विलंब झाला होता, तयारीला लागा। महाराजांची राजवाड्यामध्ये मोठी प्रतिमा आहे, जातीमध्ये उभं येऊन महाराजांचा पुतळा बनवा। आपण निघात करा। आता सर्व तुझ्या हातामध्ये आहे। प्रधानजी, आता बघा या सदोबाच्या हाताची कमाल। चला निघतो। महाराज, त्या सैतानाने दिलेले सैन्याचे कपडे घालून आपण तयार राहा। वेळ येतात त्यांना चकवा देऊन आपण निघून जाऊ। प्रधानजी, तुम्ही आमची चिंता मुळीच करू नका। ही माळ घ्या। भाईजान, वो प्रधान जी बोला था सूर्यास्त होने के पहले उस राजा को लेके आएगा, लेकिन सूर्यास्त होने में कुछ ही बहुत बाकी है। लेकिन वो प्रधान और वो राजा इधर आए नहीं। अरे थोड़ा सबर कर, सबर का फल मीठा होता है। अरे वो नहीं सूर्यास्त होने से पहला बाहर आया तो उसके राज्य को आग लगा के जलाकर राख कर देना। भाईजान, आप बोल रहे इसलिए मैं रुक रहा हूँ। नहीं तो वो राजा को और प्रधान जी कब का खत्म होता था। नहीं अब्दुल्ला, रुक जा। हमें मालूम है उस राज्य के अंदर गया हुआ था, कोई भी सैनिक वापस आया नहीं। इसलिए
थोड़ी देर अपने को रुकना पड़ेगा। हुजूर, वो राज्य का हम आग लगाएंगे तो उसमें अपना सोना पैसा मिलेगा। हराम करो, तुम्हें बोला था ना राजा को झांकने के लिए, तो क्या कर रहे थे तुम? हुजूर, राजा को तो हम झांक रहे थे, मगर राजा तो बिस्तर में सोया हुआ है, नहीं सांस आ रही है, नहीं बात आ रही है उसकी। और अब तो इतने चौकन्ने थे तो भी कुछ देख नहीं सके। क्या बात कर रहे हैं? कुछ देख नहीं सके? दिखा रहे यार अब्दुल्ला, इनसे कुछ नहीं होगा, हमें ही कुछ करना पड़ेगा। ठीक है भाईजान। तयार आहे ना प्रधानजी? आता बघा या सदोबाच्या हाताने कमान सर्व अलंकार चढवले। बघा प्रधानजी, अरे काय तिला या हाताची कमान, काय तिच्या हातामध्ये जादू आहे रे। तेवढे म्हणाल तेवढे कमीच आहे। महाराजांच्या मी कामी आलो, त्यातच माझे पुण्य आहे। एक दशक देवा, महाराजांची मूर्ती झोपून देवा आणि त्या हराम करून सांगतो, मी बाहेर जाऊन त्या हराम करून सांगतो महाराजांची प्रकृती फार बिघडली, वैभवांच्या वगैरे काही कामी आली नाही। त्या हराम पोरांना महाराजांजवळ येऊ देऊ नका, पण ते जवळ आले तर त्यांना सांगा महाराजांना फार मोठी बिमारी होती, कदाचित तुम्हाला त्याची लागण होईल। ठीक आहे अब्दुल्ला, राज सेवकों हो, मुझे कुछ आज ठीक नहीं दिख रहा है। इधर से तो आवाज आ रही है, क्या देखते हराम करो, 12 जागते रखो। वो शैतान इधर से भी बाहर निकल सकता है, वो वही तो आया है, लेकिन कुछ नहीं लगता है हमें वो राजा कुछ तो हमारे से छुपा रहा है, समझा? जी हुजूर मत करते हो, 12 जानता रखो, समझा?
जाओ, क्या खबर लाए? सरदार, आपल्या येण्याच्या झटक्याने महाराजांची प्रकृती फार बिघडली आणि वैद्य बुवांच्या औषधी काही कामी आली नाही आणि त्याच्यात ते मरण पावले. क्या मर गया हो राजा? नहीं अब्दुल्ला, कुछ तो गड़बड़ लगता है. हमें खुद उधर जाके देखना पड़ेगा. ठीक है भाईजान, मैं देख के आता हूँ. जाओ और देख कर आओ. ये तो सच्ची मर गया. ए अब्दुल्ला, इसके पास मत आओ. बड़ी बीमारी है, शायद आपको भी लग सकती है. ए अब्दुल्ला, उसको जाके देख, ये मरा है कि सोया है. जा. भाईजान, ये सच में मर गया. इसको दफनाना पड़ेगा. दफना मत. अभी मुझे बीमारी चले. वो प्रधान जी बोल रहे हो, ठीक है. जाओ और अब्दुल्ला और सेवकों, तुम्हारे सामने उसको जला देना. जी हुजूर. आपकी आई चंडिके, असाच आशीर्वाद आमच्यावर आणि आमच्या रयतेवर असू दे. तुझ्या कृपा आशीर्वादाने आम्हाला काहीच कमी नाही आणि यापुढे पडणारही नाही. राणी साहेबांच्या निधनानंतर राजकुमार अजिंक्यला आम्ही आताच्या तलाताच्या घोड्याप्रमाणे जपलंय. या विराट नगरीचा भावी राजा म्हणून त्याच्यावर प्रजा खूप खुश आहे. पण युवराज गेले तरी कुठे? शिपाई सध्या महाराज जावा आणि राजकुमार अजिंक्यला बोलवण्याचं आमंत्रण द्या. राजकुमार सिगारेटी गेले अरण्यामध्ये. ठीक आहे, आल्यावर आम्हाला सांगा. आम्ही थोडा वेळ विश्रांती घेत आहे.
ठीक आहे शेवट काय गडबड चालू आहे आज तुम्हाला बाहेर कोण तरी माणूस आलाय आतमध्ये यांचं परवानगी मागत आहे त्वरित त्यांना पाठवून द्या कसे आपल्या हात नाही काकासाहेब अजिंक्य तू एवढा मोठा झाला आणि तू आम्हाला ओळखले म्हणजे काय महाराज आपल्या राजवाड्यात आपल्या बरोबर गाडीला गेलोय आपणास कसं बरं दिसलं माफ करा महाराज आपल्या शिपायांनी आपणास ओळखलं नसेल अजिंक्य आम्हाला तुमच्या पिताश्रींना भेटायची इच्छा आहे काय आहे माझा मित्र शिपाई पिताजीला सांगा पिताजीच्या जमीन नाव आपण तर राजा शेतकऱ्यांच्या देखभाल करण्यासाठी गेलो होतात. होय महाराज होय महाराज शेतीचे नुकसान शेतकरी खूप दाखवले आहेत त्यांचाच बंदोबस्त करायला गेलो होतो पण आपणाच एक आनंदाची बातमी आहे एक अत्यानंद होईल आपणास अशी एक व्यक्ती भेटण्यात आली आहे कोण आहे घेऊन या त्या व्यक्तीला. मित्रा आणि या वेळेत काय झालंय मित्रा मी तुला सर्व काही सांगतो परंतु मला वचन दे या वेळेस मला तुझ्या साथीची गरज आहे. अरे वचन देऊन वचन मागून आम्हाला लाजवत आहे. काय पाहिजे बोल. हा प्रताप सिंग तुझ्या कुठल्याही संकटाला सामोरे जाईल. बोल काय पाहिजे. मित्रा मी तुला सर्व काही सांगेन परंतु या वेळेस आम्हाला विश्रांतीची गरज आहे. महाराज आपण खूप थकलेले दिसाल आपण थोडी विश्रांती करा आपण सविस्तर नंतर विचार करू यावर. होय अजिंक्य चला आपण विश्रांती करू. सरदार की जय हो. बोल प्रधान जी आज आपको जिंदा रखे हमें बहुत फायदा हुआ है. आज तुम्हारे वजह से हमें ये राज्य मिला है. आज हम आपके ऊपर बहुत खुश है. सरदार ये राज्य के दो अनुभव होते मेरे हाथ में वो आप मैंने आपके दरबार में रखे आता हमारा शेतकऱ्याचा कर वसूल करायला जायचंय येतो आम्ही. रुक जा मैं भी आता हूँ तेरे साथ. अगर किसी ने दिया नहीं उसको भी उधर दफना देंगे. नाही नाही सरदार आप तबलीग ना आले तसे पण शेतकरी खूप घाबरले देतील ते. अब्दुल्ला प्रधान जी बोल रहे हैं वो ठीक है. जो काम प्यार मोहब्बत से हो रहा है वो होने दो. आप मत जाना उधर. जाओ प्रधान जी और काम पूरा करने का बाद ही आ जाओ. अब्दुल्ला बोलो भाईजान. इस प्रधान जी की वजह से हमें ये राजवैभव ये राजवाड़ा हमें मिला. इस राजवाड़े में जो खजाना है वो हमारे साथ कुत्तों बैठ के खाएगी. अभी इस राजवाड़े में अपने को कैसा लगता है. बहुत बहुत अच्छा. तो ठीक है चल अब निकलते हैं. हे सर्व असं घडलं जर प्रधानजी आमच्या सोबत नसते तर आज आम्ही तुझ्या समोर जिवंत दिसलो नसतो. परंतु आम्हाला सध्या चिंता भासत आहे की आमचे प्रधानजी काय बरे करत
असते. जे विधी लेखित आहे ते होणारच. नियतीच्या मनात काय आहे ते निर्माताचं नाही. पण यावर आपण चर्चा न करता याच्यातून मार्ग काढावा. मी प्रथम त्या राज्यात जातो आणि प्रधानजीला भेटतो. काय चाललंय त्याचा आढावा घेतो आणि परत येतो. बरोबर आहे युवराज, पण त्यांना आपल्यावर संशय येईल. युवराज, पिताश्री तुमचे सत्य बोलत आहेत. तुम्ही त्या सैन्यांना ओळखत नाही. साले नराधम आहेत, नराधम. त्यांना जरा तरी संशय आला तर कोला कुत्रांप्रमाणे तुमचे लचके तोडून खाते. त्यापेक्षा तुम्ही मला थोडे सैन्य द्या, आम्ही पाहतो काय करायचं ते. नाही महाराज, आपण कुठेही जाणार नाही. वेश बदलून जातो नोटीसवर. प्रथम प्रधानजीला भेटतो, त्यांचा आढावा घेतो आणि परत येतो. प्रधानजींची ओळख तर आपल्याला चित्रसेने दिलीच आहे. होय महाराज, येतो आम्ही. चित्रसेन, चल आपण राज्यात फेरफटका मारूया. कसा बसतो पण मला माझा जीव असा बसू देत नाही. असं वाटतं ते आरामकर झोपेत असताना पारा बंदोबस्त असल्याने काही सुचेना. आपण कुठे आहात, कशात याची काहीच कल्पना नाही. अलग निरंजन गंगाम बोले, अलग निरंजन गंगाम बोले. आपण साधू महाराज दिसत आहात. होय महाराज, मी अंतर्यामी आहे. आपण कोणत्या तरी शोधात आपले मन ठीक नाही. बोल बेटा, काय आपली मदत करू शकतो मी? आपण जर अंतर्यामी आपला सर्व माहीत असेलच. आमचे महाराज कुठे? कोण महाराज? चित्रसेन. आपलं तर खरेखर ओळख पडली नाही. ठीक तर आहे ना? होय महाराज, महाराज चित्रसेन ठीक आहे. त्यांच्याबद्दल मी तुमच्याशी सविस्तर बोलण्यासाठी आलो आहे. पण अशी या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी जाऊ. मी आपल्या आता ठिकाणी घेऊन येतो. कोणी ठेवू शकत नाही. वो प्रधान कार वसूल करने गया, वो अभी तक आया। क्यों इतनी देर लगा दी है उसने? भाईजान, मुझे तो लग रहा है वो भाग गए। सर्वांचा विजय असो. हो प्रधान जी, आज आने में इतनी देर लगा दी आपने? कुछ गड़बड़ तो नहीं ना? कुछ नाही सरदार. एक साधू महाराज आले होते. आपलं भविष्य सांगणार होते. त्यांना सांगितलं महाराजांना भविष्यवाणी होती. विश्वास नाही आहे. ते खूप पुढे शूरवीर आणि पराक्रम आहे. प्रधान जी, भविष्य तो हम अपना खुद ही लिखते हैं। उस फकीर का भविष्य देखने की क्या जरूरत है? उस फकीर ने उस राजा को भविष्य बताता तो राजा आज जिंदा होता। उसको मैंने यही तो बोला. तो क्या बोला मालूम है? वो बोला एक भविष्यवाणी. तो बोला कि मेरा सुनो नहीं तो ये राज्य सिद्धो भाई के हाथ में जाएगा. अब यही हुआ जो आप देख रहे हैं. वो फकीर बोला, वो बात सच निकली।
जाओ और वो फकीर किधर गया जाके ढूंढ के लेके आओ। अब्दुल्ला तू क्या कर रहा है? जाओ और वो फकीर को ढूंढ के लेके आओ। ठीक भाई। भाईजान ये देखो फकीर। आओ आओ बैठो। भाई सरदार, आप कम समय में आपने बहुत सारी पराक्रम किए। तो क्या हमारे बारे में भविष्य जानते हो आप? सब कुछ आपके बारे में, आपके ऊपर आने वाली समस्या, उसके ऊपर उपाय मैं बता सकता हूँ। तो बता देना हमारा भविष्यवाणी। आपल्या भविष्यात राजयोग आहे, पण क्या हम समझा नहीं। महाराज आपल्या भविष्याचं सर्वांसोबत सांगू शकत नाही। अरे ये तो अपने है, ये मेरा छोटा भाई और ये प्रधान जी, ये हमारे आदमी है। तो भी दुश्मनापेक्षा स्वतःच्या माणसापेक्षा सावध राहायला पाहिजे। अब्दुल्ला प्रधान जी जाओ जाओ, हम हमारा भविष्य देखते हैं। ठीक है भाईजान, तुम किसका मुंह देख रहे हो? तो बताओ हमारा क्या भविष्य? महाराज आपल्या भविष्यात राजयोग आहे, पण क्या है? महाराज इस राज्य के ऊपर जो राज्य करेगा वो शादीशुदा होना जरूरी है। शादीशुदा होना जरूरी है और आप अकेले हो। फकीर, अरे हम तो बूढ़े हो गए, हम इस उम्र में कहाँ शादी करेंगे? आधीच्या राजाला ही गोष्ट सांगितली होती, पण त्याने मानली नाही। त्याच्या राज्यात निघून गेला। तो हमें कौन लड़की देगा? ये बुढ़ापे में इच्छा असेल तर सर्व काही होईल। तो ठीक है, हम भी देखते हैं। येतो आम्ही। वो फकीर बोल के गए, उस राजा को भविष्यवाणी बताई, वो सच निकली। आज मैं तो बूढ़ा हुआ हूँ और शादी हमें कौन लड़की देगा? ये काम वो प्रधान ही कर सकता है। क्या हुआ सरदार? क्या बताए? प्रधान, अरे हमें शादी करना है, जाओ और कैसा भी लड़की होने दो, उसका लेकर आओ, हम उससे शादी करेंगे। जी सरदार। जरूर जाना पड़ेगा। वो फकीर ने मेरे भाईजान को क्या भविष्य बताया? आपका ही इंतजार कर रहा था। विराट की भविष्य देखो, आपने भाईजान को क्या बताया? महाराज आपके भविष्य में राजयोग है, पर ये शक्य नहीं। क्यों? महाराज आपके भाई में तो पहले जो शादी करेगा ये राज्य उसका होगा। ठीक है प्रधान जी, जाओ और एक लड़की ढूंढ के लेके आओ। शादी तो मैं करेगा। मेरा भाईजान तो बुढ़ा हो गया, अभी क्या शादी करेगा? उसका उम्र तो गुजर गया। मुझे भी वही लगता है कि आप भी शादी करो। ठीक है, लेके आओ। प्लीज सरदार।
आपको एक बात बतानी है। बोलो भाईजान। हमारी शादी करनी है इस उम्र में, और आपकी शादी? अरे बूढ़ा हो गए तो क्या हुआ? अरे हम मर जाएंगे तो हमारी आत्मा जो है वो घूमती रहेगी, इसलिए मुझे शादी करना है। ये नहीं तो इस बुढ़ापे में शादी वादी का क्या मतलब है मेरे लिए? प्रधान जी आओ, जाओ और हमारे लिए लड़की लेकर आओ। लड़की तैयार है, ये देखो आपके सामने। लड़की मेरे सामने है? क्या नाम है उसका? रंभा सरदार। रंभा नाम अच्छा है। बता, तू मुझसे शादी करोगे? जी सरदार। तो इस खुशी में एक गाना हो जाए। जी सरदार। इधर नाच गाना गा रहे। अरे अच्छा हुआ, ये देख तेरी भाभी है। भाभी होगी आपकी, शादी तो इससे मैं करूंगा। क्या बोलता है? शादी तुम करेंगे? अरे मैं तेरे से बड़ा हूँ, मैं करूंगा शादी उसके साथ। नहीं भाईजान, आप तो बूढ़े हो गए, शादी तो मैं करूंगा। आम्हा सरदार तिला बिचारा कोणासोबत लग्न करायचंय। रंभे, तू किसके साथ शादी करेगी? मुझे पसंद है दोनों, बट शादी तो किसी एक के साथ करनी पड़ेगी। आणि जो माझे संरक्षण करेल मी त्याच्यासोबतच लग्न करेन। त्या दोघांमध्ये जो पराक्रमी ठरेल मी त्याच्यासोबत लग्न करेन। अब्दुल्ला आया ध्यान में। अरे हम बूढ़े हो गए तो क्या हुए? अभी तक हमारे जवानी की ताकत है।
राज्य के लिए कुछ भी कर सकता हूँ। बहुत समझा, नहीं समझ आए उसमें। मर गया साला, जाओ और उसको दफना दो। शाबाश सरदार, शाबाश. मला तुमच्यासोबतच लग्न करायचं होतं. नाही माहित आपण मध्येच होता. क्या देख रही है? चल, अब हम शादी करेंगे। सरदार, शादी तो करनी है, परंतु मेरे माँ बाप के सामने और हमारे रीति रिवाज से. ठीक है, मंजूर है मुझे। रतन जी, जाओ और बारात लेके आओ। खुदा की है मेहरबानी, हम पे आ गई है जवानी। खुदा की है मेहरबानी, हम पे आ गई है जवानी। हाँ, हम लिखेंगे अपनी प्रेम अच्छा है साहब, तुम्हारे पिताजी भी आए? ये मेरे पिताजी और पिताजी है. ठीक है, आओ इस राज दरबार में आपका स्वागत है। आओ, पहले बड़ों का आशीर्वाद लेते और फिर शुभ कार्य संभव है. ठीक है, आओ मेरे सामने आओ। आपका आशीर्वाद लेते हैं। हराम खोरा, सापडत माझ्या तावडे. प्रधान जी, अरे हरामखोर, हा मी रचलेला दार होता आणि तू आमच्या दारात बसलायस. मुझे धोखा देकर इस राजा को बचाया। हाँ, तुम्हें हम जिंदा नहीं छोड़ेंगे, समझा?
चंद्रसेन, तुम्हाला आपलं राज्य मिळालंय. आम्ही आता आपल्या राज्यात चाललोय. मित्रा, खरंच तुझे आभार मानतो. तू जर साथ दिली नसते तर हे सर्व शक्य झाले नसते.